त्यांच्या जीवनातील आणि आपल्या धर्मग्रामाच्या जीवनातील एक आनंदाचा आणि पवित्र असा दिवस आहे. आज आपली 44 मुलं मुली प्रथमच पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहेत. म्हणजेच ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये प्रथमच स्वीकारणार आहेत. आणि म्हणून आज हा कृपेचा, अपार प्रेमाचा आणि ख्रिस्ताच्या अनुभवाचा प्रसंग आहे. आणि तो अनुभवण्यास आपण प्रत्येकजण इथं जमलेलो आहोत. प्रथम ख्रिस्त शरीर म्हणजे काय आणि विशेष करून ह्याचा अर्थ समजणे हे खूप गरजेचं आहे. आपल्या कॅथलिक श्रद्धेच्या केंद्रस्थानी जे आहे ते म्हणजे पवित्र मिसा बलिदान, पवित्र साक्रामेंट आणि विशेष करून ख्रिस्त शरीर, ख्रिस्ताचे शरीर, जी स्वतः येशू ख्रिस्ताची आपणास भेट किंवा देणगी देत असतो. हे फक्त एक सिंबल किंवा प्रतीक नाही. काही जण म्हणत असतील एक प्रतीक आहे. हे सिंबल किंवा प्रतीक नाही किंवा फक्त भाकर किंवा द्राक्षरस नाही. काही लोक आम्हाला म्हणतात ते भाकर आणि द्राक्षरस तिथं ठेवलेला असतो, किती चांगला आहे. हा फक्त भाकर आणि द्राक्षरस नाही, तर ख्रिस्ताचे खरे शरीर आणि रक्त आहे, तो आपला विश्वास आहे. आणि आपली ही आज मुलं मुली तेच ख्रिस्ताचे खरे शरीर आणि रक्त स्वीकारणार आहेत, फक्त भाकर आणि द्राक्षरस नाही. का ख्रिस्त शरीर आपल्या जीवनासाठी महत्त्वाचं आहे? आपल्या सर्वांच्या पापांच्या क्षमेसाठी, आत्मिक किंवा आध्यात्मिक बळासाठी. आणि जेव्हा आपण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारतो, आपण ख्रिस्ताशी एकरूप होतो आणि आपले जे नाते आहे ख्रिस्ताबरोबर, आपला जो संबंध आहे ख्रिस्ताबरोबर, तो दृढ करण्यासाठी आपण ख्रिस्त शरीर स्वीकारित असतो. आणि तेच ख्रिस्त शरीर आज आपली मुलं मुली स्वीकारणार आहेत. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्यासाठी, ख्रिस्ताशी जे नातं आहे, संबंध आहे, तो दृढ करण्यासाठी. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येत असतो. आणि विशेष करून आज या 44 मुलामुलींच्या अंतःकरणामध्ये तो येणार आहे, त्यांना बळ देण्यासाठी, त्यांना चांगले करण्यासाठी, बरे करण्यासाठी आणि आपल्या प्रत्येकाला येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तो आज आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येणार आहे. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे, योहान अध्याय 6 ओवी 25 आपल्याला सांगत आहे, किंवा येशू ख्रिस्त स्वतःहून आपल्याला सांगत आहे की मी जीवनाची भाकर आहे आणि जो ही भाकर खाईल तो सदा सर्वकाळ जिवंत राहील. सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देणारे हे वचन. आणि येशू ख्रिस्त ते वचन आपल्या प्रत्येकाला देत आहे. आणि त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त सांगत आहे, मी जीवनाची भाकर आहे. आणि ती जीवनाची भाकर आज प्रथमच हे 44 मुलं मुली घेणार आहेत. आणि हे वचन आपल्याला आठवण करून देत आहे की पवित्र मिसा बलिदान आणि ख्रिस्त शरीर आपल्या जीवन प्रवासाची अन्न सामग्री आहे. फक्त पृथ्वीवरील जीवनासाठीच नव्हे, तर सार्वकालिक जीवनासाठी. हा तर आपल्या जीवनाचा स्रोत आहे. त्याच्याशिवाय आपले ख्रिस्तीय जीवन हे अपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये जर का पवित्र मिसा बलिदान आणि ख्रिस्त शरीर नसेल, तर आपल्या ख्रिस्तीय जीवनाला काही अर्थ नाही. आपल्या जीवनाला अर्थ येतो तो हा पवित्र मिसा बलिदानाद्वारे आणि ख्रिस्त शरीराद्वारे.
आणि म्हणून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या मुलांसाठी आणि आपल्या प्रत्येकासाठी धर्मग्रामासाठी हा आनंदाचा आणि पवित्र दिवस आहे. पहिले ख्रिस्त शरीर हा आपल्या विश्वासाचा पहिला टप्पा आहे आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आणि आज तो आपल्याला आणि या मुलांना सुद्धा आव्हान करतो की आपण कसे आपले ख्रिस्तीय जीवन जगले पाहिजे. सर्वात प्रथम येशू ख्रिस्तासोबत दृढ संबंध, मैत्रीचा संबंध, प्रेमाचा संबंध दृढ करण्यासाठी. दुसरं म्हणजे धर्मसभेसाठी आणि धर्मसभेबद्दल तीव्र प्रेम जागृत करण्यासाठी. आणि आपल्या अंतःकरणामध्ये ते तीव्र प्रेम असायलाच पाहिजे धर्मसभेबद्दल. आणि तिसरं आपले जे जीवन आहे प्रार्थनेत जीवन जगण्यासाठी आणि या संस्काराद्वारे अधिक निष्ठा किंवा संस्काराबद्दल अधिक निष्ठा आपल्या जीवनामध्ये ठेवण्यासाठी. आणि शेवटी आपल्या रोजच्या जीवनामध्ये ख्रिस्तीय सद्गुणांनी किंवा मूल्यांनी जीवन जगण्यासाठी. हे ख्रिस्त शरीर खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मिसा बलिदान आणि ख्रिस्त शरीर यांना आपण वेगळे करू शकत नाही. पवित्र मिसा बलिदान नसेल तर ख्रिस्त शरीर नाही, ख्रिस्ताचे शरीर नाही. आणि हा आपला विश्वास आहे. आणि तो विश्वास प्रकट करण्यासाठी आपण प्रत्येकजण इथे आज जमलेलो आहोत. आणि म्हणून ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जगण्यास आपल्याला जी शक्ती, आपला जे सामर्थ्य आणि आपल्याला जे बळ मिळतं हे ह्याच्यातूनच मिळतं. कुठूनही आपल्याला ती शक्ती आणि सामर्थ्य मिळणार नाही. देवावर आणि शेजारावर प्रेम करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे, आव्हान देत आहे. आपल्याला पापांची क्षमा, अडचणींना श्रद्धेने आणि आशेने सामोरे जाण्यास धैर्य देणारे हे पवित्र ख्रिस्त शरीर, आपल्याला आध्यात्मिक आरोग्य देणारे हे पवित्र ख्रिस्त शरीर. आणि ह्याचे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीर. आणि आज आपण ह्या पवित्र ख्रिस्त शरीराविषयी बोलत असताना आणि आपली 44 मुलं मुली जर ख्रिस्ताला प्रथमच आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये स्वीकारित असताना मला संत डॉमिनिक सावेची आठवण होत आहे. लहान वयात जेव्हा त्याने आपले पहिले ख्रिस्त शरीर स्वीकारले तेव्हा त्यांनी 4 वचनं घेतली, 4 रेझोल्युशन्स. आणि आजही ती आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आहेत. आणि मला ते वाटतं की आज आपली 44 मुलं जेव्हा ख्रिस्ताला प्रथमच आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारणार आहेत, त्यांनी सुद्धा देवाला काहीतरी वचनं दिली पाहिजेत, काहीतरी रेझोल्युशन घेतले पाहिजेत. आणि डॉमिनिक सावेची जी 4 वचनं आहेत ती अशा प्रकारे आहेत. पहिलं वचन की प्रायचित्त संस्कार आणि ख्रिस्त शरीर नेहमी स्वीकारणार, किंवा जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी प्रायचित्त संस्कार आणि ख्रिस्त शरीर स्वीकारणार. त्या काळामध्ये पवित्र मिसा बलिदान प्रत्येक दिवशी किंवा पवित्र ख्रिस्त शरीर प्रत्येक दिवशी स्वीकारलं गेलं जात नव्हतं. परंतु जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळत होती त्या संधीचा त्याने फायदा घेतला, गमावली नाही. कशासाठी? येशूसोबत मैत्री कायम टिकविण्यासाठी. दुसरे वचन, रविवार आणि सर्व सण आणि सोहळे आहेत ते मी पवित्र ठेवणार, म्हणजे पवित्र जीवन जगणार. त्या दिवशी विशेष असे प्रयत्न करणार की ते दिवस माझ्यापासून किंवा माझ्याकडून पवित्र ठेवावेत, आध्यात्मिक वाढीसाठी. तिसरं वचन, येशू ख्रिस्त आणि मरिया माता माझे जीवनाचे खरे मित्र असतील.
आणि चौथं आणि शेवटचं वचन त्याने घेतलं ते म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात डेथ रादर दॅन सिन, म्हणजेच पापापेक्षा मरण बरी चांगली. देवाशी एकनिष्ठ राहण्यासाठी किंवा राहण्याची त्याची जी तीव्र इच्छा होती या चारही वचनातून आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून वयाच्या 15व्या वर्षी जरी तो मरण पावला तरी सुद्धा तो सर्व, विशेष करून डॉन बॉस्कोमध्ये बोर्डिंग शाळेमध्ये किंवा आपल्या धर्मग्रामातील सर्व मुलामुलींचा तो आश्रयदाता बनलेला आहे. तो संत आज आपल्याला दाखवून देत आहे की ख्रिस्त शरीर स्वीकारणे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि कशा प्रकारे आपण खरे ख्रिस्तीय जीवन जगू शकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय पालकांनो, ख्रिस्त शरीर हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तर एक जीवनाची पद्धत आहे जे आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरित करते, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मदत करते. आणि शेवटी ख्रिस्ताने दिलेली आपल्या जी आज्ञा आहे, परमेश्वरावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा, ही आज्ञा जगण्यास आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देते. आणि म्हणून हा जीवनाचा प्रवास आहे. काहींना असं वाटत असेल की आजचा हा एक दिवसाचा कार्यक्रम संपला म्हणजे आमचं ख्रिस्त शरीर संपलं. नाही, जीवन जगण्याची एक पद्धत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मुलामुलींनो, आज तुम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये स्वीकारित आहात. ख्रिस्ताला तुम्ही पहिल्यांदाच आज स्वीकारित आहात. आणि आज येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये तुमचे सर्वांचे तो स्वागत करीत आहे. म्हणजेच येशू ख्रिस्ताचे आज तुम्ही प्रिय मुलं आणि मुली म्हणून तो स्वीकारणार आहात. परंतु आज विशेष करून कारण येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रथमच आपल्या जीवनामध्ये स्वीकारित आहात. तो आपल्याला आणि तुम्हाला विशेष करून प्रेमाची आणि दयेची भेट देणार आहे, आज देत आहे. कृपेमध्ये वाढण्यास, त्याचे शिष्य बनण्यास आणि श्रद्धेने आणि विश्वासाने जीवन जगण्यासाठी तुमचे तो स्वागत करीत आहे. माझी प्रार्थना आहे की आपण प्रत्येकाने ह्या येशू ख्रिस्तामध्ये श्रद्धेने आणि विश्वासाने जीवन जगावे. आणि माझ्या प्रिय पालकांनो, जीवनामध्ये ख्रिस्ताचे प्रेम प्रतिबिंबित करण्यासाठी आजचा हा सोहळा आपल्याला बोलावित आहे. मुलांना आधार देण्यासाठी, त्यांना प्रार्थना, श्रद्धेने मिसामध्ये भाग घेण्यासाठी, ख्रिस्ताचे प्रेम आपल्या जीवनाद्वारे प्रतिबिंबित करण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला बोलावित आहे. कदाचित आज जे पालक इथं उभे आहेत हे असा विचार करीत असेल, आज जर का हा आपला कार्यक्रम संपला की आपण रिलॅक्स राहायचं, इतके दिवस खूप आपण इथं आलेलो आहोत, खूप प्रार्थना केलेली आहे, आजचा दिवस झाला म्हणजे रिलॅक्स, संपलं. कदाचित असे सुद्धा आपले विचार असतील. परंतु माझ्या प्रिय पालकांनो आणि मुलामुलींनो, आपल्या खऱ्या ख्रिस्तीय जीवनाचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. जी आपली तयारी केलेली आहे, ह्या जीवनाचा प्रवास जगण्यासाठी तो प्रवास आजपासून आपला सुरू होत आहे. आणि विशेष करून माझ्या मुलामुलींनो, तुमच्या जीवनाचा ख्रिस्ताचे साक्षीदार बना. आपल्या मुलामुलींना ख्रिस्ताचा अनुभव द्या, ख्रिस्ताचे प्रेम त्यांना द्या, ख्रिस्ताच्या श्रद्धेमध्ये वाढविण्यास त्यांना मदत करा. आणि माझ्या प्रिय पालकांनो, जर का आपल्या जीवनामध्ये हे नसेल तर आपण कसं काय यांच्या जीवनामध्ये आपण देऊ शकतो.
किंवा काही मुलं मुली आता येथे बसलेल्या आहेत, असा पण विचार करीत असेल आता भरपूर दिवस आम्ही रोज मिसासाठी आलेलो, आमची खूप तयारी झाली, आता ख्रिस्त शेड्यूल संपलं, आता पुन्हा कधी येणार, दोडी करणारा येणार, बस, नाही ते येणार पण नाही. चुकीचं आहे. ह्याच्यानंतर रोज आपण मिसा बलिदानामध्ये भाग घेतला पाहिजे. येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारलं पाहिजे. ती आपली श्रद्धा, तो आपला विश्वास, आणि तो प्रवास आज तुमचा सुरू होत आहे. आणि पालकांना नम्र विनंती, आपल्या मुलामुलींना चर्चमध्ये आणा, श्रद्धेमध्ये वाढण्यास त्यांना मदत करा. येशू ख्रिस्ताविषयी प्रेम, मैत्रीचे संबंध, नाते दृढ करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. आणि जर का आपण ते करीत नसाल तर आपली मुलं त्याच्यामध्ये कधीच वाढणार नाहीत. आणि हे आपल्या प्रत्येकाला आव्हान आहे. ते आव्हान स्वीकारण्यासाठी आपण प्रत्येक जण तयार आहोत का? येशू ख्रिस्ताला आपला वेळ देण्यासाठी आपण तयार आहोत का? आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकासाठी हा आनंदाचा आणि पवित्र दिवस आहे. हा अशाच प्रकारे आनंद आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया, एकमेकांना प्रोत्साहन देऊया, प्रेरित करूया आणि एकमेकांसाठी प्रार्थना करूया. एक कुटुंब म्हणून, एक धर्मसभा म्हणून आपण ख्रिस्ताला प्रतिबिंबित करूया, ख्रिस्ताचे साक्षीदार बनूया. आणि हीच आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला ह्या जीवनासाठी आमंत्रित करत आहे. त्या प्रकारे जीवन जगावे म्हणून विशेष प्रार्थना करूया आणि कृपा मागूया.